विठ्ठलाशिवाय दुसरं दिसत नव्हतं. अचानकपणे त्याचं छोटंसं बाळ चालत चालत आलं, मातीत गेलं. जिथे मातीत उडवत होते पायाला, कधी लेकरू पायाखाली आलं, कधी चिरडलं, कधी मेलं त्यांना माहीत नाही पडलं. कारण ते विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होते. बायकोला दिसली, बायकोला आरडाओरडा केली, नवऱ्याला शिव्या दिल्या. नवऱ्याला सांगितलं तुम्ही माझे पती असू शकत नाही, कारण जो नवरा लेकरू एवढं बोंबललं, चिरडलं, त्याच्या गच्चीवर पाय दिला, डोक्यावर पाय दिला, मारून टाकलं, तो नवरा असू शकते का? तुम्ही तर हलवा खा. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होता. त्यांना विठ्ठलाकडे पाळलं, म्हटलं विठ्ठला किती घोर चूक झाली रे माझ्याकडे, स्वतःच्या पोराला मारलं, किती पापी असेल. बायकोनं सांगितलं याच्यानंतर मला हात लावायचा नाही पुढे हो. संध्याकाळी झोपत असताना त्यावेळेस तो बाहेर होते. नकळत बायकोच्या बाजीला हात लागला ना, तर गोरा कुंभारांनी घरातून कुऱ्हाडीने स्वतःचा हात कापून टाकला, वेगळा केला. परीक्षा इथं नाही आहे, लोक म्हणते देव नाही आहे. आषाढी एकादशीला जेव्हा विठ्ठलाच्या मंदिरात गोरा कुंभार गेला आणि विठ्ठला डोळ्याला पाहते, विठ्ठला सांगते विठ्ठला माझं पोरगं मिळलं, मी काही बोललो नाही. माझ्या बायकोने मला हैवान म्हटलं, माझ्या बायकोने मला नालायक म्हटलं, मी काही बोललो नाही. बायकोला हात लागला तर मी हात तोडून टाकला, मला त्याच्यातही काही वाटलं नाही. पण डोळे भरून मला तुला पाऊस आहे, आज आषाढी एकादशी आहे, दोन्ही हाताने टाळ्या वाजवायचा आहे, तर विठ्ठला मला एक हात नाही. रडून राहिला कोण? गोरा कुंभार. तिथं बसलेल्या प्रत्येक माणसानं पाहिलं, म्हणते की एका सेकंदामध्ये गोरा कुंभाराला हात आला. त्याला तुम्ही काय म्हणा, काय म्हणाल तुम्ही याला? हेच तर भक्ती आहे.